महाराष्ट्र शासनाने जो घेतलेला निर्णय आहे की 2011च्या पूर्वीची जी अतिक्रमण आहे ती नियमित करणे आणि त्या अनुषंगाने आज या समितीचे अध्यक्ष माननीय आमदार किसन कथोरे साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या थ्रू हे काम होणार आहे असे आपले प्रांत शर्मा साहेब, तहसीलदार पुरी साहेब, मुख्याधिकारी गायकवाड साहेब, उपनगराध्यक्ष दामले मॅडम, त्याचबरोबर निर्णय झालेला आहे. खूप मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि माझ्या बदलापूरच्या नागरिकांना त्यात दिलासा मिळावा, त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन व्हावं या अनुषंगाने आज आम्ही इथे ही बैठक आयोजित केली आहे. खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आमच्या प्रांत शर्मा साहेबांनी आणि आमदार साहेबांनी केलेलं आहे. मी नागरिकांना एवढंच आवाहन करेन की जसंच दोन्ही साहेबांनी सांगितलंय की आपण आपले कागदपत्र सादर करा, तर नक्कीच आपण नगरपालिकेमध्ये आपले कागदपत्र सादर करा. योग्य ते कागदपत्र आपण सादर करा. कुठेही त्रुटी असेल तर आपले कागदपत्र स्वीकारले जाणार नाही. आणि हा कालावधी भरपूर मोठा आहे, 6 महिन्याचा कालावधी आहे. तर आपण खूप घाई गडबड एका दिवशी गडबड न करता व्यवस्थित कागदपत्र सगळे जमा करा आणि मग ते सबमिट करा, जेणेकरून आपल्या नंतर ह्या जागेची मोजणी असो, नोंदणी असो ही योग्य प्रकारे होईल आणि योग्य प्रकारे आपल्याला दिलासाही दिला जाईल. तर कुठल्याही कोणाच्याही आमिषाला बळी न पडता नगरपालिका यासाठी नक्कीच व्यवस्थितपणे काम करणार आहे. एक अधिकारी आता तशा बऱ्याचशा झोपडपट्ट्या राहिलेल्या नाही. आपण म्हणजे विविध उपक्रम राबवून म्हाडा असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरकुल योजना असो, अशा विविध प्रकारच्या उपाययोजना राबवून आपण घरं लोकांना बांधून दिलेली आहे. तरी सुद्धा ज्या ज्या प्रकारची घरं आहेत, ज्या ओपन स्पेस आहेत किंवा इतरही शासकीय जागा आहेत, तर अशा जागांवरची जी घरं आहेत ती नियमित करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने काढलेले आहेत. आता म्हाडाची घरं असो किंवा इतर कुठल्याही आरक्षण मधली घरं असो, त्याबद्दल आम्ही उद्या बावनकुळे साहेबांबरोबर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि नक्कीच त्याच्यात काहीतरी आम्हाला चांगलं काही मार्गदर्शन मिळेल असं मला वाटतं. तर माझ्या बदलापूरच्या नागरिकांना मी एवढंच सांगेन की आपण जो काही आमदार साहेबांनी आणि प्रांत साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जी आपल्याला सहकार्य होणार आहे त्या अनुषंगाने आपले योग्य ते कागदपत्र इथे सादर करा आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करा. कागदपत्र सादर करण्यासाठी आपल्याकडून काही विशेष लक्ष होतं. आम्ही विशेष अधिकारी ह्याच्यावर नेमणार आहोत, कारण का आमची अ वर्गाची नगरपालिका आहे. तर ह्याच्यामध्ये काम करणार आहेत विशेष अधिकारी नेमणार आहोत. त्याच्यामध्ये ते कागदपत्र जमा करणार आहे. त्याच्यानंतर प्रथमतः मुख्याधिकारी ह्याची पडताळणी करणार आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी पाठवलं जाणार आहे. तर अशी ही प्रोसेस असणार आहे. त्या अनुषंगाने हे काम होणार आहे. तर नागरिकांना आव्हान आहे की नगरपालिकेशी संपर्क साधायचा.